हॅलो. हा बोला. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला दादा, बोला. राहिलेला अनुभव शेअर करायचा होता ना. हा 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 बोला बोला दादा. हो, त्या दिवशी थोडाच एकच हे झालं आपलं. हा 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 तर ताई शेतात काम करत होतो मी हा हा आणि चर्चामध्ये महाराजांनी मला एक वेळेस सांगितले होते. हा हा असाच विषय झाला होता. तर हं. साप चावला होता एका माणसाला. बापरे. हो, हा. साप चावला आणि ते माणूस वारला साप चावून. अगो बाई. हा हा हो, म्हणजे असा विषय आला आश्रमावर. हा हा तर त्यावेळेस विषय असा झाला की त्याच्यावर महाराजाची चर्चा झाली, माझी आणि महाराजाची. हा हा देवा म्हणले, महाराज असं साप चावून किंवा हा. कुठलाही प्राणी चावून त्याच्या विष बाधानं माणूस कधीच मरत नाही असं म्हणले मला. मग. बिहून मरतो माणूस. म्हणजे आता समजा मला अचानक साप चावला, हा 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 तर माझ्या कुटुंबाचं कसं होईल किंवा माझ्या लेकराबाळाचं कसं हा होईल. भीती तर वाटतेच चावल्यावर. बरोबर आहे. हा हा, भीतीपोटी हम्म. माणूस मरते. मग ते तसा शब्द माझ्या मनामध्ये राहून गेला ते. हा 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 आणि त्याच्यानंतर 7-8 वर्षाच्या नंतर मी शेतात काम करत होतो ताई. हा बर. हा बैलाच्या साहाय्यानं ते कोळपणी करतात ना, हो 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 हो. ते कापसामध्ये मी डवरणी करत होतो बैलावर. हा 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 तर साप चावला ताई मला. अरे बापरे. हा हो, साप चावला आणि साप चावायला आणि माझ्या डोक्यामध्ये एकदम वीज चमकल्यासारखा असा जाळ झाला. अरे बापरे. हा हा आणि एकदाच अरे बापरे असा आवाज निघाला माझ्या तोंडातून. हा 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 आणि समजलं, मला साप चावलाय, समजलं, दिसलाय साप मला. अच्छा अच्छा. हा हा आणि शेताचा ते धुरा गवताचं वगैरे जास्त आयचं नव्हतं, त्याच्यामध्ये गेला साप निघून. अरे बापरे. हा हो, गेला ना. साप चावल्यानंतर तसंच काम करत राहिलो मी. अय्या, तरी पण. हो, का. ते महाराजांनी मला सांगितले होते ना, माणूस मरत नाही म्हणून. अगो बाई. हा. हो, मग 9 वाजता साप चावला होता मला, सकाळी. सकाळी 9ला. हा आणि 2 वाजेपर्यंत मी त्या बैलाच्या साहाय्यानं कोळपणी करत राहिलो. बापरे. हा 2 वाजेपर्यंत. मग तिथं कुठं दिसेल का साप म्हणून ते काठीनं असं गवत इकडे इकडे करून बघत होतो मी. हा 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 म्हणजे जास्त गवत होते तिथं, तिथे काय मला साप दिसला नाही नंतर. बरं, हा 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 मग माझे वडील होते जवळ, तिथं गुरं चारत होते. हा 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 वडील आले ना, तू काय बघतोस म्हणले या गवतामध्ये. हा हा मग बाबा मला काहीतरी चावलंय म्हणून असं बोललो मी बाबांना. बरं झालं. हा हो, आणि मग आता बाबाला तर माहिती हे येड आहे, महाराजाच्या नादाला लागून येड झालेला, आणि ह्याला काही भान नाही, हा 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 असा उल्लेख झाला. आणि ते दुसऱ्या माणसाला सांभाळायला लावून घरी गेले वडील आमचे. हा. घरी गेले आणि माझ्या आईला सांगितले. अरे बापरे. हा हो, नाम्याला साप चावला सकाळी 9 वाजता आणि आतापर्यंत ते तसंच आहे. हा पैसे 1000 रुपये तिच्याजवळ दिले न लवकर त्याला दवाखान्यात घेऊन जावा. हा 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 मग माझी पत्नी बी आली शेतामध्ये तेवढ्यात हा 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 जेवण घेऊन. हा आणि इकून आई बी आली, रडत पडत सगळा धिंगाणाच झाला वावरात. बरोबर आहे. हा साहजिक आहे ना. हो, म्हणजे तुम्ही मग सांगताय तरी माझ्या अंगावर काटा येतोय, तर त्या आईचा जीव काय म्हणाला असेल. हो, आई तर लईच असं लोळायला लागली, रडायला लागली. अरे बाबा किती वेळ झाला, काय झालं, कसं झालं. हा 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 मग तिनं बघितलं, साप चावल्याला ते जागा बघितला. हा बाबा असं करू नको म्हणे, तू दवाखान्यात चाल म्हणे. हा मग माझ्या घराच्या शेजारी एक बाई आहे, तिला एक साप चावला होता 8 दिवसाच्या पूर्वी. अच्छा. हा हा हो, तिला आम्ही दवाखान्यात नेलो. ती लईच घाबरली होती. हा 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 तिचा झाला विलाज दवाखान्यामध्ये. अच्छा अच्छा. हा मग ते पती पत्नी माझ्या सोबत दवाखान्यात. बर. हा
हा आणि माझी पत्नी होती सोबत. हा हा आईला म्हणलं तू येऊ नकोस, तू घरी जा म्हणलं. हा हा उगा घाबरल जास्त म्हणून. हा हा जातो म्हणलं दवाखान्यामध्ये. हा मग दवाखान्यामध्ये गेलो ताई मी. हम्म डॉक्टरांनी ओळखलं हम्म की स्वाब दोन झाला बा ह्याला 100% म्हणून. हो का? हो, ओळखलं ना. त्यांनी कसं ताई ओळखलं? डॉक्टर लोकांनी कसं काय ओळखलं बुवा असं? ते सापाचा दोष ओळखू येते ना ताई. हा 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 बरोबर, 2 खुणा. हा 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 ते सुई टोचल्यासारखे दोन होल हो असतात. बरोबर. हो ओळखलं डॉक्टरांनी आणि तसं झालं तर ते लवकर सलाईन वगैरे लावतात. अच्छा. हा हा हो, तर सलाईन वगैरे भरले न मला सलाईनच लागली नाही ताई. लागली नाही? लागलीच नाही सलाईन. 1 तास प्रयत्न केला त्या सिस्टरनं. अरे बापरे. हा हो, सगळ्या सुया बेंड झाल्या, सगळ्या शिरा माझ्या चाळणी चाळणी करून सोडले त्यांनी, अरे बापरे. पण सलाईनच लागली नाही मला. मग? मग माझा मेहुणा डॉक्टर आहे, गुरांचा डॉक्टर. अच्छा. हा मग त्यांना मी फोन केलो. हा त्यांना फोन केलो, माझ्यापेक्षा लहान आहे. हा हा बळवंत म्हणलो तुम्ही या म्हणलो दवाखान्यामध्ये, मला असं असं झालंय हम्म. आणि लवकर या म्हणलो. मग ते आल्याच्या नंतर त्यांना म्हणलो मला घरी घेऊन चला, मला काहीच होईना, माझ्यावर फक्त विश्वास ठेवा म्हणलो तुम्ही. अगं बाई. हा हो, बरं ठीक आहे म्हणले. मग डॉक्टर सुट्टी देत नाहीत ना, त्यांनी ओळखले होते बरोबर ह्याला सरप दोष झाला आणि ह्याला सुट्टी बरोबर. द्यायला जमना. हा हा तुला यवतमाळला नेऊ किंवा नागपूरला नेऊ असा त्यांचा विषय चालला होता डॉक्टरांचा, हा 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 माहूरून. हा तर मेवण्याची डॉक्टरची ओळख होती. हा हा आता ते डॉक्टर डॉक्टर म्हणल्यावर ते परिचयाचे झाले ना. बरोबर बरोबर. तर मेवण्यानं रिक्वेस्ट केली डॉक्टरला, म्हणले आमच्या तिथं गावात दवाखाना आहे, मी तिथं ऍडमिट करतो किंवा मी माझ्या जबाबदारीवर नेतो म्हणले. अरे बापरे, मेवणा पण असा कसा? नाही, मी त्यांना ठामपणे सांगितलं होतं ना, मला काहीच होत नाही, तुम्ही काही काळजी करू नका. हा 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 आणि त्यांना माहित होतं की यांना महाराजाचा आशीर्वाद 100% आहे म्हणून. हा 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 मग मला सुट्टी वगैरे काढली तिथून. मी आता घरी जायचं नको म्हणलो पत्नीला. मी म्हणलं इकडे सासरवाडीला 1 दिवस राहू आपण. हा 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 मग सासरवाडीला गेलो आम्ही. हा गेलो ताई, तर साप चावला की भात खायला जमत नाही ना. हो हो हो. तर त्या दिवशी भातच केला होता घरी ते सासरवाडीत. अरे बापरे. हा हो, तर आमची सासूबाई म्हणली आता भात तर खायला जमत नाही, काय करू, स्वयंपाक बनवू का दुसरा? मी म्हणलो काहीच होत नाही मला, भात काही होत नाही म्हणून भात द्या म्हणलं मला खायला. अरे बापरे. हा तर भात खाल्ला ताई पोट भरून. हा हा भात खाल्ला आणि नामस्मरण आपलं चालूच स्वामीचं हो 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 मनात. हो हो. मग असं झालं ताई, मला रात्रीच्या 12 ते 2 वाजेपर्यंत, हा 12 ते 2 वाजेपर्यंत हा 5 किलोचा दगड माझ्या डोक्यावर ठेवल्यासारखा झाला. बापरे. बघा, ते विष चढत चाललं. हा, हा आणि तिथून पुढं 3च्या नंतर ब्रह्ममुहूर्त लागते ना. हो हो हो. मग खुल्लं झालं ताई. मग काय झालं? मग कमी झालं ते. अरे बापरे. हो, ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्त लागला की नामस्मरण माझं चालूच होतं. नामस्मरण. हा हो हो, स्वामीचं. हा कमी झालं, पूर्ण कमी झालं. मग मी व्यवस्थित झालो एकदम 100%. कमाल आहे बाबा. हो, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आलो आमच्या घरी. हा हा आमच्या घरी आल्यानंतर माझ्या गावातला एक मित्र आहे न्हावी समाजाचा, हा 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 ते मला भेटायला आला. हा देवा असं असं झालंय म्हणे तुम्हाला. हम्म. हो रे बाबा म्हणलं, असं झालं म्हणलं शेतात काम करता वेळेस. हम्म. मग आम्ही चहा वगैरे घेतला न बोलत बोलत शेताकडे गेलो आम्ही दोघं. हम्म. गेलो ताई, तर ते कोळपणं जे राहते का नाही ते बैलावरचं, हा 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 ते सोडलं होतं मी धुऱ्यावर. हम्म. तर त्या कोळपण्याच्या समोर साप पडून होता ते मला चावल्याला.
अरे बापरे, बघा. हो 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 कमाल आहे. हो पडून होता आणि ते बेहोश होता साप. साप बेहोश होता. हो बापरे. हा. हो आणि ते ते बी नाग होता, कवड्या नाग. बाई गो. हो मग त्या मित्रानं म्हणला मी मारतो म्हणला या सापाला. हा 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 मी म्हणलं बाबा मी म्हणू शकत नाही म्हणलं तुला मार म्हणून. हा. तू निर्णय घे म्हणलं तुला काय घ्यायचं आहे ते. हो पण मी म्हणू शकत नाही म्हणलं तुला मार म्हणून. हा हा हा. तर ताई तिथं काय झालं बघा, त्यानं साप मारला. मारला. हो हा त्यानं साप मारला आणि त्या सापाचा जीव गेला बघा, पूर्ण 100% साप मेला समजा. हा 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 तर मला ज्या जागी साप चावला होता ना, हा. त्या जागेवरून ऑटोमॅटिक निळं असं रक्त पडलं. बापरे. हो काळं निळं असं रक्त पडलं बाहेर ऑटोमॅटिक. कमाल आहे. हो ऑटोमॅटिक रक्त पडलं आणि ते माझा मित्र परेशान झाला. देवा म्हणला हे काय आहे म्हणला हे. अय्या. हो हो. हो मग तिसऱ्या दिवशी मी आश्रमावर गेलो तिसऱ्या दिवशी. हा 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 आश्रमावर गेलो आणि हा बाबाला सांगितलं, तोंडातून शब्दच निघाला माझ्या, बाबा असं असं झालं मला. हा हा. देवा म्हणला तवाच पांडाळ झाला की म्हणला त्याचा. बापरे. हो साप चावला तवाच ते वीज जे कडकली म्हणला तुझ्या डोक्यात, हा हा. ते विलाज होता म्हणला तुझा. बापरे. हो हो किती कमाल. हो असं झालं ताई. बापरे, त्या बाबांची केवढी कृपा तुमच्यावर आहे दादा. नाही 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 ते कसं निस्वार्थी आहेत ना ताई. ते दिसाय फक्त मानवी रूप आहे, ते दत्तात्रेयचा अवतार आहे, ते स्वामी आहेत साक्षात. साक्षात स्वामी आहेत ना. हो साक्षात स्वामी आहेत. 12 वर्षे ताई मी सेवेत होतो, ते बी कमी वयामध्ये. दादा, आम्हाला यायचं असेल तर आम्हाला भेटते का ते? वा 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 का नाही ताई, भेटून देतो ना. माहूरगडला ना. हो माहूरगडला आलात ना तुम्ही. नाही, मी कधी आली नाही. कुठे आलं हे? माहूरगड नांदेड जिल्ह्यामध्ये आलं ताई. नांदेड. हो नांदेड जिल्ह्यामध्ये आलं. म्हणजे मुंबईहून यायचं झालं तर कसं यावं लागेल? मुंबईहून डायरेक्ट नांदेडला गाडी आहे ना. नांदेडला स्टेशन, रेल्वे स्टेशनला उतरल्यावर मग माहूरगड, तिथून माहूरगडला भरपूर गाड्या येतात. आणि त्या गडावरच आहे का मग हे? गडाच्या बाजूला आहेत. नक्की एखाद्या सुट्टीमध्ये येईल दादा मी. कधी आता कधी या तुमच्या सेवेमध्ये मी कधी हजर राहणार. मी नसलो तरी माझे भाऊ बंद आहेत तिथं, सगळे आहेत. हो का? हो आता हो आता सध्या आता आमच्या घरचेच त्यांची सेवा करतात ना. हो का? हो डब्बा वगैरे लागत असेल तर ह्या टायमाला डब्बा देतात आमचे. माझी बहीण एक आहे शेजारी तिथं. हा 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 हा. आणि कधी कधी माझे भाऊ पण देतात, लहान भाऊ आहेत माझे, हम्म. ते सेवेमध्ये आहेत त्यांच्या. नाही दादा, मला तर खूप म्हणजे इच्छा होते की यायला पाहिजे त्यांच्या दर्शनाला. ताई त्यांचं दर्शन झालं तर स्वामी साक्षात देहरूपामध्ये भेटला असं समजायचं. हो ना. हो हो कुठलीच आशा नाही ताई. बघा आपण समजा आपल्या घरी कोणी भिकारी जरी आला तर आपण दान काय देणार त्याला. लईच मोठं मन झालं तर आपला बंगला देऊन टाकू आपण. हो बरोबर. पण त्यांनी दान काय दिले ते सांगतो तुम्हाला. हा. त्यांनी जगाला त्यांची स्वतःची इच्छा दान केलेली आहे. अरे बापरे. हो हो. हो म्हणजे स्वतःसाठी ते नाहीतच. नाही नाही, खरंय. पूर्ण अहो आधार कार्ड नाही आणि बँक खातं नाही म्हणल्यावर काय पैशाला हात लावू शकत नाहीत ना ते. नाही, बरोबर. दक्षिणा दिलेले सुद्धा दुसऱ्याला उचलून ठेवायला होते बाजूला. हात नाही लावत स्वतः. नाही 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 नाही. बाप रे. हो त्यांना म्हणजे गरजच नाही कुठल्या गोष्टीची. खरंय ना दादा. आणि हो तुम्ही किती भाग्यवान. काहीतरी पुण्य आहे, पूर्वी पूर्वजन्माची आई वडिलांची काहीतरी. खरंच खरंच दादा. हो 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 आई वडिलांची पुण्य अतिशय आहे काहीतरी म्हणून सुंदर आपल्याला आहे. ते लाभलं. आपल्या मनावर काय आहे सगळं, काय ते सगळं भगवंताचाच खेळ आहे ना. अगदी अगदी खरंच दादा. सगळं स्वामीचंच वर्षस्व आहे. हो हो हो. आपलं काय, खरंय खरंय. आपलं काहीच नाही. आणि ताई इथं एक मला घटना घडली. हा. असे साक्षात्कार कुठेही मला घडते. तर लहान मुलं येतात माझ्याकडं. बरं बरं. हा
म्हणजे काही तब्येत वगैरे खराब झाली तर हा 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 येतात आणि ते तारक मंत्राचं पाणी वगैरे दिलं की 100% ते ठीक होऊन जातात हा हा इथं. तर इथं एक कीर्तनकार माणूस होता, हम्म महाराज. हम्म इथं कंपनीमध्ये वॉचमॅन म्हणून उतरत्या वेळेला आपलं काय करावं म्हणून उगा आपलं वॉचमॅनकीची नोकरी करायला हा होता. हा हा आणि तिथं मी कामाला होतो बर हा त्याच कंपनीमध्ये. हा तर आता ते कीर्तनकार म्हणल्याच्या नंतर सकाळी टीका वगैरे लावून आता टीका लावणारा माणूस म्हणजे आपल्याच धर्मातला. बरोबर आपल्या पंथातला बरोबर हा हा. हा मग ते दुपारच्या सुट्टीमध्ये आम्ही बसायचो. हा हा मग विषय असा परमार्थाचा. हा बाळा म्हणला तू लय भाग्यवान आहेस म्हणला, कमी वयामध्ये तुला लाभलं म्हणला, हम्म मी कीर्तनकार व्हावं म्हणला. हम्म अशी चर्चा होत होत. तिथलं काम झालं, मी दुसरीकडे गेलो कामाला. अचानक मला त्याने एक दिवस फोन केला. हा 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 म्हणला देवा म्हणला तुमच्याकडे काम आहे म्हणला. मी म्हणलं काय काम आहे? हा हा तर ताई इथून पंढरपूरला जाता वेळेस वाटेमध्ये फलटण म्हणून गाव आहे. हो हो बरोबर हा हम्म. तर त्यांचा एक पाहुणा त्या फलटणला बिमार होता. बर हा वयस्कर माणूस होता, आखरी स्टेपला होता अच्छा हा 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 ते बिमार माणूस. हा 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 आणि त्याला ब्लड कॅन्सर होता. बापरे हा हो, ते मुंबईला जे हॉस्पिटल मधून त्याला इलाज होत नाही म्हणून वापस घरी आणले होते. अच्छा अच्छा हा हा म्हणजे आखरी स्टेप आहे म्हणून. हा 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 तर त्या महाराजांनी मला फोन केला, कीर्तनकार. बर हा देवा म्हणला असं असं माझा पाहुणा आहे हम्म. आणि तुमच्यानं काय होत असेल तर. मग मी काय देव नाही बा म्हणलं, तेवढा मोठा माणूस नाही हा 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 मी. साधारण नाही, तुम्ही काही नसून बी तुम्ही या म्हणला. अच्छा हा हा हो. हा तर ताई इथून गेलो. हा इथून गेलो आणि माझ्यासोबत एक माणूस होता आमच्याच गावचा, हा 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 जोडीदार म्हणून घेऊन गेलो होतो मी त्याला. हा हा तर ताई त्याची परिस्थिती काय होती, हा ते 4 दिवसापासून त्याला संडासन लगी नव्हती आणि फुगला होता डम. अरे 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 हा हो, हम्म. फुगला होता आणि ते ब्लड कॅन्सर असल्यामुळं घरचे त्याला असं दुरून दुरूनच बघायचे. आई ग हा हा हो. हा ताई गेलो तिथं, त्याला बघितलं, माझ्या डोळ्यातच पाणी आलं बघा. हा 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 अरे म्हणलं काय अवस्था म्हणल्या माणसाची. हा 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 मग त्या लोकांनी गेल्यावर मला पोहे वगैरे केले आधी. हम्म. म्हणलं पोहे त्यांना द्या म्हणलं पोहे. हा हा नाही नाही, ते फुगलेत म्हणे, ते खात नाहीत म्हणे. हा 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 तर प्लेट मध्ये पोहे घेतलो. हा 2 प्लेट दिले होते, त्यांना एक आणि मला एक. हम्म. मी म्हणलं माझा प्लेट वापस न्या म्हणलं, आम्ही दोघं एका प्लेट मध्ये जेवतो म्हणलं. हा हा तर त्यांची मंडळी म्हणली मला, हा नका म्हणले, तुम्हाला उगं काहीतरी होईल म्हणले, उगं त्याचे उष्ट कशाला खाता म्हणले तुम्ही. हा 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 नाही नाही म्हणलं, माझ्यासाठी ते माझे सर्वस्व आहेत म्हणलं माझी ते. हा 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 माझ्यावर काहीच परिणाम होऊ शकत नाही म्हणलं. हा 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 हम्म. मग 4 लोक जमले तिथं, अजून कोण वैद आला काय आहे, डॉक्टर आला का म्हणून. हा 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 तर ते लोक हसायला लागले. अरे म्हणे हे माणूस मरायला उरला म्हणे, तू काय इलाज करणार म्हणे याचा. हा 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 असे फुगला म्हणे माणूस, जायबंद झाला म्हणे माणूस हे. हा 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 संडास नाही, लगी नाही, काही नाही. हा हा तर ताई माझ्याकडे औषध वगैरे काहीच नव्हतं ना. अचानक डोक्यामध्ये विचार आला. हा म्हणलं देशी गाईचं गोमूत्र आणा म्हणलं, हा 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 आणि आपण जेवणात खायचा सोडा टाकतो बघा, हा हा बरोबर आणि ते सोडा आणून द्या म्हणलं मला. हा 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 अचानक डोक्यात विचार आला बरं. आधी आखणी काहीच नव्हती त्याची. बघा हे स्वामींनीच बुद्धी दिली तुम्हाला. हा, स्वामीचाच खेळ आहे सगळा. हा हा तर एक शिंगल गाईचं गोमूत्र एक अर्धा चमचा खायचा सोडा टाकून त्यांना पाजवलो मी. आणि गोमूत्र किती होतं? एक शिंगल, म्हणजे काय? 1 कप. अच्छा हा म्हणजे हा, चहा एका प्यायचा कप. कपामध्ये अच्छा हा हा 1 कपात 1 चमचा पावडर टाकली ते सोडा हा, अर्धा चमचा अर्धा चमचा हा पावडर टाकून त्यांना पाजवलं.
अरे बापरे! हा हो. ह्याच्यानं काय होते म्हणे, हा ते लोक म्हणायची, हा हा ह्याच्यानं संडास लगी होते म्हणलो मी. हा हो, असे शब्द निघून गेले माझे शब्द. निघून गेले. हा 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 हो. तर लोक हसायला लागले, बघ म्हणले ह्याची म्हातारा माणूस आहे, आखरी स्टेपला सगळे लोक दुखात आहेत, हे नाही झालं तर तुला बांधून ठेवतो म्हणे इथं. अरे बापरे! हो हो हो. हा हा बिंदास बांधा म्हणलं, मीच जात नाही म्हणलं, हे संडास लगी झाल्याशिवाय मीच हलत नाही म्हणलं इथून. हा 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 हो, तुम्ही काय बांधता म्हणलं मला. हा हा मग सोबतचा माझा माणूस होता ते घाबरला बघा. हो, त्या घाम फुटला त्याला. हा हा मी म्हणलं त्याला घाबरू नका म्हणलं तुम्ही, हा ते मोकळं होतंय म्हणलं माणूस, थोडं थांबा म्हणलं. हा 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 मग आम्ही दुपारी गेलो होतो. हम्म. मग असं तसं करता 3-4 वाजले. हा दुपारी 2 वाजता त्यांना ते दिलं मी गोमूत्र आणि ते. हा 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 मी म्हणलं मुक्काम करतो म्हणलं आज. हा मी जात नाही म्हणलं, ह्यांची संडास लगी झाल्याशिवाय मी जाऊ शकत नाही म्हणलं इथून. हा 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 तर ताई संध्याकाळी 7 वाजता त्याला मला संडास आली म्हणे. अरे वा! हो. बापरे! कमाल. संडास आली म्हणे, संडास लगी वगैरे सगळं मोकळं खुल्ला झाला माणूस ते. अय्या हो कमाल. हो, खुल्ला झाला आणि मला ह्या टायमाला जवळ बोलवलं त्यानं, त्या माणसानं. हा हा अं, म्हणजे असं स्पेशल तेच त्याला खाट होती झोपायला. हा 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 तर त्यानं मला जवळ बोलवलं. हा बाळा म्हणे, कुठल्या जन्माचं पुण्य आहे म्हणे, तुझं माझं नातं काहीतरी आहे रे म्हणे. खरंय खरंय. हो. डॉक्टर परेशान झाले म्हणे, लाखो रुपये गेले म्हणे माझे. आई ग. हा. हो. पण कुठं मला समाधानी भेटली नाही म्हणे. मी आता आज बी मेलो तर मी खुशीनं मरीन म्हणे. आई ग बघा. हा हो. पण तुझं माझं नातं काहीतरी कुठल्या तरी जन्माचं आहे म्हणे, आहे. पूर्वी जन्मीचं. खरंय हो. खरंय. तू भेटलास, माझा वंश भेटला, मी आज खुश आहो म्हणे. बाप रे. हो, मी आनंद आहो म्हणे. हा हो. माझे हे संसारातले आहेत म्हणे माझे, हा पण हे नाहीत म्हणे वंशाचे माझ्या. हा 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 बरी माझा वंश तू मला भेटलास आज, मला ह्या जन्माचं माझ्या जीवनाचं सार्थक झालं म्हणून असं बोलला ते मला. बाप रे. हो, खरंच ते तुमचं स्वामीच होते ना कौतुक आता. आहे ना दादा. तुम्हालाच प्रणाम करावं असं वाटतं. ते स्वामीच ना आता, ते बोलणारे म्हणजे. हो खरंच. हो, हो, हो. नाही ताई, 12 वर्षे मला भान नव्हतं त्या वयामध्ये. बघा की 20 ते 30 वर्षामध्ये समजा, 20 वर्षापासून मी सेवेमध्ये लागलो वयाच्या. हो ना. हो हो बरोबर. एकदम कवळ्या वयामध्ये. हो 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 तर 12 वर्षे मला भान नव्हतं. मला एका टायमाचं जेवण भेटत नव्हतं माझ्या पत्नीला, पण माझ्या चेहऱ्यावर कधी ते अशी नाराजगी महाराजाला दिसली नाही. हो ना. कमाल आहे. हो. आणि महाराजांनी मला म्हणले, देवा म्हणले, ह्या 12 वर्षामध्ये हम्म. लाखो लोक माझ्याकडे येऊन गेले म्हणे. हा 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 काहीतरी मागूनच गेले म्हणे मला. हा बरोबर. पण तू एक आहेस म्हणे, 12 वर्ष माझ्यासाठीच माझ्यापर्यंत आलेला व्यक्ती फक्त ह्या कलियुगामध्ये एक तू दिसलास म्हणे मला. बापरे. त्यांनी ओळखलं ना बरोबर. हो, न मागणारा माणूस. हा हो. माझ्या गरजेसाठीच येणारा फक्त एक तू आहेस म्हणे. हो बघा. हा. आणि मग ते असं जास्त प्रेम झाला ताई मला, ते हे इकडलं काहीच वाटायचं नाही. हो ना. हो. मग त्याच्यासाठी पत्नीला लई भीती पैदा झाली. मग नंतर इकडं यावं लागलं मला. हो हो. आणि आता ते बाबांचं काय झालं मग? ते नंतर वारले का ब्लड हो ना, कॅन्सर? वारले वारले. हो, वारले ताई ती. हो ना. हा हा हो हो. आखरी स्टेपला होते ते. हा हा बरोबर. हो, ते वारले. हा हा खूप ते छान वारले दादा. ताई ते. मी शेअर करते. हो 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 ताई, हो ताई. श्री स्वामी समर्थ दादा. श्री खूप स्वामी छान समर्थ. अनुभव होता तुमचा. हो हो ताई, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.